बेस्ट रिझल्टसाठी लेझर ट्रीटमेंटच्या आधी आणि नंतर काय करायला पाहिजे आणि काय टाळायचं हे आज आपण डिस्कस करू. लेझर करण्याच्या आधी आणि नंतर त्वचेला सतत सन प्रोटेक्शन लागतं, म्हणून चेहऱ्यावर दर 3 तासाला सनस्क्रीन लावणं गरजेचं असतं. त्वचेला प्राईम करणं पण गरजेचं असतं. जर तुम्ही रेटिनॉइड्स किंवा डिपिगमेंटिंग एजंट्स लेझरच्या काही आठवड्यापूर्वी चालू केले तर लेझरचा इफेक्ट पण चांगला येतो आणि साईड इफेक्टचे चान्सेस पण कमी होतात. लेझर्स आणि केमिकल पील्स च्या 2 ते 3 दिवस आधी आणि नंतर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जसं की रेटिनॉइड्स किंवा ग्लायकॉलिक ऍसिड अवॉइड करा. चेहरा धुण्यासाठी जनरल क्लेन्झर वापरा आणि चेहऱ्यावर रेग्युलरली मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावा. जर तुमची स्किन नुकतीच टॅन झाली असेल तर थोडे दिवस लेझर्स आणि केमिकल पील्स अवॉइड करा. जर तुमच्या चेहऱ्यावर ऍक्टिव्ह इन्फेक्शन असेल जसं की वॉट्स किंवा हर्पीस सिम्प्लेक्स, पहिला त्याची ट्रीटमेंट करा. हे इन्फेक्शन कमी झाल्यावर लेझर कधीही करू शकतो. लेझरच्या नंतर काही दिवस डिरेक्ट उन्हात जाऊ नका. जर बीच हॉलिडेचा प्लॅन असेल तर लेझर ट्रीटमेंट डेफिनेटली पोस्टपोन करा. हे सगळे प्रिकॉशन्स नीट फॉलो केले तर लेझरची एफिकसी वाढते आणि साईड इफेक्ट्स कमी होतात.